नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वीच्या वर्गात मराठीच्या तासाला मी प्रणाली पाटील तुमचे स्वागत करत आहे. मुलांनो, काल आपण कविता 11वी लेख ही अस्मिता जोगदंड चांदणे यांची जी कविता आहे, ह्या कवितेचा जो ताल सुरामध्ये मी तुम्हाला ती म्हणून दाखवली आणि तुम्हाला सुद्धा ती म्हणायला सांगितली होती. तसंच ती कविता तुम्हाला मी वहीत लिहायला सांगितली होती. आज आपण ह्या कवितेच्या स्पष्टीकरणाला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, कविता 11वी लेख. लेख म्हणजेच काय तर मुलगी, ज्याला इंग्रजीमध्ये तुम्ही डॉटर असं म्हणता. कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांचा जन्म 1984 म्हणजेच 1984 मध्ये झाला. तसंच त्यांनी अस्मिता हे जे त्यांच्या नावाचं जे काव्यसंग्रह आहे, तसंच स्वाक्षरी आणि वेदनांचे भार, वलय, भूमी, माय मातीचं लिंपण, काट्यातून उडती पंख हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. म्हणजेच ज्या ठिकाणी वेदना आहेत किंवा वेगवेगळ्या समस्यांना घेऊन त्यांनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कविता संग्रह प्रसिद्ध केलेले आहेत आणि स्त्रियांच्या जीवनामध्ये जे त्यांना समस्या येतात त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेक घरात वावरते. वावरणे म्हणजे काय तर फिरणे. लेक घरात वावरते तेव्हा सारे घर हसते. बघा मुलांनो, घरात जेव्हा एखादं लहान मुलं असतं आणि ते घरभर फिरतं तेव्हा त्या घराला घर पण येतं, कारण त्या मुलाच्या प्रसन्न व ओलक्या स्वभावामुळे ते घर हसत राहतं आणि त्या घराला त्या मुलाच्या किंवा त्या मुलीच्या हसण्या रुसण्याने घराला घर पण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेले आहे. निरागस भोळेपणा, भोळा भाबडा स्वभाव जो आहे, हा लेकीचा जो स्वभाव आहे त्याचं सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेले आहे. आता ही प्रस्तुत कवितेमधली आपण पहिलं कडवं बघूया. इथे कवयित्रीने लिहिलेलं आहे, म्हणजे ही कविता आपल्याला फक्त ऐका, वाचा आणि म्हणा यासाठी आहे, पण ह्याच्यावरचे प्रश्न उत्तर सुद्धा आपल्याला लिहायची आहेत. लेक तांबड कुंदन. लेक तांबड कुंदन म्हणजे तांबडं म्हणजे काय तर लाल रंगाचं. तांबडं म्हणजे काय लाल रंगाचं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये रुबी म्हणतो. कुंदन, कुंदन म्हणजे काय रत्न जे चमकतं. तर मुलगी ही या कुंदनाप्रमाणे चमकणारी असते, म्हणजेच घर चमकवते. लेक हिरव गोंदण. आई वडिलांची ती ओळख असते. गोंदण म्हणजे काय, पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या कपाळावर गोंदवून घ्यायच्या, म्हणजेच ज्याला तुम्ही आता टॅटू जे आहेत जे काढले जातात, म्हणजेच थोडक्यात आपली जी ओळख आहे ती आपण करून घेतो. तर मुलगी हे आई वडिलांचं गोंदण आहे, म्हणजेच त्यांची ओळख आहे. लेक झाडाची पालवी. जसं झाडाला पालवी फुटते तेव्हा त्या झाडाला जगण्याची उमेद जागृत होते. आणि तसंच घरामध्ये जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो तेव्हा आई वडिलांच्या आशा ज्या आहेत त्या द्विगुणित होतात, पालवी फुटते त्यांच्या जीवनाला. लेक हाडाचं चंदन. हाडाचं चंदन. चंदन म्हणजे काय तर सुगंध ज्याच्यानी पसरतो त्याला म्हणतात चंदन. अशा प्रकारचं लेकीचं लेक जन्माला येणं हे आई वडिलांसाठी एक रत्नाच्या समान आहे किंवा एका चमकणारं जे कुंदन आहे त्याप्रमाणे आहे. तसंच आई वडिलांची ती ओळख आहे, म्हणजेच गोंदण आहे. तसंच ती झाडाची पालवी आहे. लेक हाडाचं चंदन आहे, जिच्यामुळे घर सुगंधित होतं. या पॅरेग्राफमधले बघा, उरास म्हणजे काय हृदय, कुंदन रत्न, गोंदण टॅटू, लेक मुलगी, तांबडा म्हणजेच लाल. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. नेक्स्ट आपण बघणार आहोत, लेक असता मनाची सारी काळजी मिटते. बघा, घरामध्ये जेव्हा लेक असते तेव्हा आईला कोणत्याच प्रकारची चिंता नसते, कारण तिची लाडकी, तिचं चमकणारं जे कुंदन आहे, तिचं जे गोंदण आहे
तिच्या झाडाची जी पालवी आहे ती घरात असल्यामुळे आईला कसल्याही प्रकारचं काळजी वाटत नाही. लेक असता घराची रोज समई पेटते. त्यामुळे घरामध्ये काय होते, रोषणाई राहते, घरामध्ये आनंद राहतो. म्हणून आई म्हणते की लेक असता मनाची सारी काळजी मिटते. लेक असता घराची रोज समई पेटते. तिच्यामुळे घरामध्ये प्रकाश राहतो, घर चमकून निघतं. मन म्हणजे काय, चित्त, काळजी, चिंता आणि मिटते म्हणजे काय, नाहीशी होते किंवा होणे. लेक घरात असल्यामुळे आईची सगळी काळजी दूर होते. तिला कोणत्याच प्रकारची काळजी राहत नाही, कारण तिची लेक तिच्याजवळ आहे. लेक असता घराची रोज समई पेटते. अशा प्रकारे लेक घरात असल्यामुळे घराची जी समई आहे, घरामध्ये जो दिवा पेटत आहे तो रोज तेवत राहतो. म्हणजेच घरातली सुख, शांती, समाधान जे आहे ते लेक घरात असल्यामुळे टिकून राहतं. त्यानंतर आपण तिसरं कडवं बघणार आहोत की लेक नसता घरात. पहिल्या कडव्यात काय बघितलं की आईला लेक घरात असल्यामुळे कसल्याच प्रकारचं काळजी वाटत नाही. घरामधली सुख शांती त्याच्यामुळे काय होते, आई सांभाळून ठेवते. लेक घरात असल्यामुळे घर आनंदी राहतं. पण हीच लेक जेव्हा घराबाहेर असते, लेक नसता घरात आस लागते उरास. आस म्हणजे काय, एक हुरहुर लागून राहते हृदयामध्ये की अजून आपली लाडकी लेक जी घरात आलेली नाहीये, ती अजून घरात आली नाही म्हणून आईला चिंता लागते. आस म्हणजेच काय, इच्छा. लेक असता घरात आस लागते उरास. वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. मन म्हणजे काय, तर चित्त. मन म्हणजे काय, चित्त. आणि उदास म्हणजे काय, नाराज. लेक असता घरात आस लागते उरास, लेक नसता घरात आस लागते उरास. वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. जेव्हा आपली मुलगी घराच्या बाहेर असते तेव्हा तुमची आई सुद्धा 10 वेळा दाराजवळ येऊन बघते, घड्याळात बघते की आपली मुलगी अजून घरी आलेली नाहीये. तिच्या मनाची जी हुरहुर आहे, तिच्या मनामध्ये जी चिंता लागलेली आहे ती त्यावेळेस आपल्याला दिसून येते. पण हीच लेक जेव्हा घरात असते तेव्हा आई सगळ्या काळजी तिच्या दूर होतात, चिंता मिटून जातात, कारण तिची लेक तिच्या जवळ असते. पण हीच लेक जेव्हा घराबाहेर असते तेव्हा तिच्या मनामध्ये हुरहुर, काळजीचं वातावरण निर्माण होतं आणि तिची जी डोळे आहेत ते दाराकडे लागलेले असतात. अशा प्रकारे लेक असल्यामुळे आणि लेक नसल्यामुळे काय काय होतं हे कवयित्री अस्मिता जोगदंड चांदणे यांनी आपल्या ह्या कवितेमध्ये, लेख ह्या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ही लेख ह्या कवितेची तिसरी जी 3 अजून जी कडवी आहेत ती आपण उद्या पाहणार आहोत. आज आपण फक्त 3च कडवी पाहणार आहोत. हीच कडवी बघा, मी पुन्हा एकदा म्हणते. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदण, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. अशा प्रकारे ही कविता जी आहे ती तुम्ही लर्न करायची आहे. शब्दार्थ दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि कविता म्हणायची आहे. आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.